नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. येणारी अपकमिंग आपली टीईटी परीक्षा 2024 साठी आपण इथं सेशन कंडक्ट करत आहोत. केसागर पब्लिकेशन तर्फे सेशन विद्यार्थ्यांना आवडतही आहेत. विद्यार्थ्यांचा फीडबॅक पण खूप छान आहे. कमेंट करत चला, तुमचे डाऊट विचारत चला. तर येणाऱ्या या परीक्षेसाठी आपण उत्तम दर्जेदार पुस्तकांमधून आज काही इथं प्रॅक्टिस क्वेश्चन घेऊन आलेलो आहोत. पुस्तकामध्ये तुम्हाला 5000 प्लस क्वेश्चन मिळतील. अजूनही तुमच्याकडे भरपूर टाइम आहे. पुस्तकं मागवा. प्रत्येक घटक पुस्तकामधला वाचा. त्याच्यामध्ये तुम्ही जे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन सॉल्व्ह करा. ज्या विद्यार्थ्यांना पुस्तकांसोबतच पर्सनली फक्त मानसशास्त्राची जर बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही माझ्या ऍप्लिकेशन वरती बॅच जॉईन करू शकता. मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र एकच विषय आपण घेतोय. 50 लेक्चर्स तुम्हाला मिळतील. पाठीमागच्या सेशन मध्ये मी तुम्हाला सगळं सांगितलेलं होतं. ठीक आहे, ओके. तर आजच्या सेशन मध्ये आपण जो सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे व्यक्तिमत्व, या टॉपिक वरती पूर्वी पण खूप जास्त क्वेश्चन विचारलेले आहेत. तर या टॉपिक वरती आपण घेतोय क्वेश्चन. आता इथे तुम्हाला मी बुकलिस्ट सांगते ज्या पुस्तकामधून आपण क्वेश्चन घेणार आहोत. तर इथं पूर्ण बुकलिस्ट आहे आपली. टीईटी संपूर्ण मार्गदर्शक पेपर पहिला आणि पेपर दुसरा, महा टीईटी पेपर 1 पेपर 2 इथं तुम्हाला 13 पासून 21 पर्यंतचे क्वेश्चन पेपर, त्याच्यामध्ये डायग्राम, तक्ते, माइंड मॅप सगळं दिलेलं आहे जेणेकरून रिव्हिजनला सोपं जाईल. शशिकांत अन्नदाते सरांनी पुस्तक लिहिलेलं आहे आणि परीक्षेच्या पॅटर्ननुसार वस्तुनिष्ठ प्रश्नांचा समावेश. तर याच पुस्तकामधून आपण घेत आहोत क्वेश्चन आन्सर. क्वेश्चन बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की क्वेश्चनची क्वालिटी तशीच आहे जसे क्वेश्चन तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात. ठीक आहे, ओके. संपूर्ण शिक्षक अभियोग्यता आणि अध्यापनशास्त्र हेही अन्नदाते सरांचं पुस्तक आहे. इथंही तुम्हाला क्वेश्चन्स मिळून जातील. त्याच्यानंतर 14 प्रश्नपत्रिका, 7 सराव आणि 7 पूर्वीच्या, हे पुस्तक पण बेस्ट आहे. सोबतच टीईटी पेपर दुसरा सेपरेट जर तुम्हाला सामाजिक शास्त्र आणि गणित विज्ञानासाठी पुस्तक हवं असेल तर तुम्ही टीईटी पेपर दुसरा 14 प्रश्नपत्रिकांचं पुस्तक वापरू शकता, जिथं 7 प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत आणि 7 प्रॅक्टिस क्वेश्चन आहेत. ओके. आणि प्रत्येक परीक्षेसाठी इम्पॉर्टंट असं बुक म्हणजे स्मॉलेस्ट जनरल नॉलेज, चालू घडामोडी, ही सगळी पुस्तकं तुम्हाला मिळतील आपल्या केसागर पब्लिकेशनच्या ऑफिशियल वेबसाईट वरती. सोबतच अमेझॉन, फ्लिपकार्ट वरती पण आपली पुस्तकं अवेलेबल आहेत. आणि जर तुम्ही पुण्यात असाल तर केसागर बुक हाऊसला भेट देऊन तुम्ही पुस्तक घेऊ शकता, किंवा तुमच्या सिटीमध्ये जे मुख्य पुस्तक विक्रेते आहेत ना त्यांच्याकडे पण तुम्हाला पुस्तकं मिळून जातील. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला तर स्टार्ट करूया आपण सेशनला. बघा, व्यक्तिमत्व हा जो घटक आहे ना, तर याच्यामध्ये तुम्हाला व्यक्तिमत्वाच्या डेफिनेशन असतील, दृष्टिकोन असतील, सिद्धांत असतील, पंचघटक आहेत, हे सगळं तुम्हाला करायचं आहे. जे की थेरी पण पुस्तकामध्ये दिली. असं नाहीये की पुस्तकामध्ये फक्त क्वेश्चनच आहेत. पुस्तकामध्ये तुम्हाला थेरॉटिकल पार्ट सुद्धा दिलेला आहे जो तुम्हाला अगोदर करायचा आहे आणि नंतर तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. तर हे मॉडेल क्वेश्चनचं एक लेक्चर आहे. याच्यानंतर तुम्ही पुस्तकं मागून क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, ओके. पहिला क्वेश्चन आहे तुमच्या समोर, पर्सनॅलिटी. क्वेश्चन काय आहे? पर्सनॅलिटी म्हणजे व्यक्तिमत्व हा शब्द कोणत्या लॅटिन शब्दापासून तयार झाला आहे? व्यक्तिमत्व हा शब्द कोणत्या लॅटिन शब्दापासून तयार झालेला आहे? जेव्हा आपण टॉपिकला स्टार्ट करतो तेव्हा प्रस्तावना असते, बरोबर. प्रस्तावनेमध्ये तुम्हाला हे सगळं दिलेलं आहे. पहिला ऑप्शन आहे पर्स्युना, दुसरा आहे प्रोसोपॉन, दुसरा आहे परस्यूम आणि तिसरा आहे पर्सोना. वेळ देते मी तुम्हाला. लेक्चर जरी रेकॉर्डेड असलं तरी सुद्धा तुम्ही चॅट बॉक्स मध्ये उत्तर द्या आणि तुमची जी प्रिपरेशन आहे ती प्रिपरेशन तुम्ही इथं चेक करू शकता. चला, काय येईल उत्तर बघा. व्यक्तिमत्व, समायोजन, आवड आणि तात्विक विवेचन. व्यक्तिमत्वाच्या डेफिनेशन पण आपण करतो, उपपत्ती करतो, बरोबर. व्यक्तीच्या ज्या सवयी असतात, लक्षात घ्या, व्यक्तीच्या सवयी, विचार प्रगटन, वृत्ती, त्याच्यानंतर विशेष लक्षणं, अभिरुची, अभियोग्यता, बुद्धिमत्ता, समायोजनशीलता, या सगळ्यांचा कशामध्ये समावेश होतो? या सगळ्यांचा व्यक्तिमत्वामध्ये समावेश होतोय, बरोबर. मग हा जो शब्द आहे व्यक्तिमत्व, हा शब्द कोणत्या लॅटिन शब्दापासून तयार झालेला आहे?
तर पर्सोना. ओके, कशापासून तयार झालेला आहे? पर्सोना. याचा अर्थ काय होतो माहिती का? याचा अर्थ पर्सोना म्हणजे मुखवटा. ठीक आहे, मुखवटा. लक्षात आलं? सोपा क्वेश्चन आहे, एकदम बेसिक क्वेश्चन आहे, काहीही अवघड नाहीये. ओके, पर्सोना या शब्दापासून हा शब्द तयार झालेला आहे, पर्सनॅलिटी. लक्षात आलं? क्लिअर? चला नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन आहे पर्सोना. बघा, पर्सोना या लॅटिन भाषेतील शब्दाचा अर्थ काय होतो? आता आपण बघितला क्वेश्चन, बरोबर? आता आपण क्वेश्चन बघितलाय, त्याच्यावरून तुम्हाला जेव्हा एक्सप्लेनेशन देताना तुम्ही लक्ष दिलं असेल तर तुम्हाला या क्वेश्चनचा आन्सर लगेच येऊन जाईल. पहिला ऑप्शन आहे मुखवटा, दुसरा ऑप्शन आहे व्यक्तिमत्व. पण तुम्हाला अर्थ कुठला विचारलाय? अर्थ तुम्हाला लॅटिन भाषेतील विचारलाय. गुण वैशिष्ट्ये आणि शीलगुण. मुखवटा, व्यक्तिमत्व, गुण वैशिष्ट्ये आणि शीलगुण. काय येईल उत्तर? बघा उत्तर काय येईल? चला पटापट उत्तर द्या. लॅटिन भाषेतील विचारले म्हटल्यानंतर बघा हे व्यक्तिमत्वामध्ये समाविष्ट होतात, बरोबर? गुण वैशिष्ट्य शीलगुण हे नाही येणार. आपल्याला फक्त अर्थ विचारलाय, बरोबर? व्यक्तिमत्व म्हणजे पर्सनॅलिटी हा शब्द कोणत्या शब्दापासून तयार झालेला आहे? तर पर्सोना पासून तयार झालेला आहे. पण आपल्याला काय विचारलं इथं? आपल्याला पर्सोनाचा लॅटिन भाषेतला अर्थ विचारलाय. म्हणजे याचा आन्सर काय राहणार आहे? लक्षात घ्या, याचा आन्सर राहणार आहे मुखवटा, बरोबर? मुखवटा. ठीक आहे, तुम्ही बघितले असतील वेगवेगळे मुखवटे असतात. ते एक म्हणजे हिस्ट्री आहे याची, एक लेक्चर मी तुम्हाला टाकते इथं की काही नाटकांमध्ये वगैरे ते यूज केले जात होते आणि त्याच्यानंतर ही संज्ञा लागू झाली. ठीक आहे, तर अर्थ काय होतो? मुखवटा. तर क्वेश्चन व्यवस्थित वाचा. क्वेश्चन व्यवस्थित वाचले की उत्तर येऊन जातात. ओके, नेक्स्ट बघा, व्यक्तिमत्व म्हणजे काय नाही. ओका, इथं तुम्हाला काय विचारलंय? काय नाही. व्यक्तिमत्व म्हणजे काय नाही? वर्तन वैशिष्ट्यांचा समुच्चय, शारीरिक व मानसिक संघटन, शरीर रचना व गुण वैशिष्ट्ये, शरीराचे बाह्य स्वरूप. बघा जनरली आपण व्यक्तिमत्व म्हणजे काय डिसाइड करतो की व्यक्ती दिसतो कसा, बरोबर? पण मानसशास्त्राचं स्वरूप कसं आहे? मानसशास्त्राची व्याप्ती काय आहे? व्यक्तिमत्वाच्या बाबतीत जास्त आहे, बरोबर आहे की नाही? सिंपल आहे ना. हा, मग हे मी तुम्हाला इथे हिंट दिली आहे, लक्षात घ्या. व्यक्तिमत्व म्हणजे तुम्ही जे फक्त दिसता ते व्यक्तिमत्व नसतं. व्यक्तिमत्वामध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो आत्ताच मी तुम्हाला सांगितलं, आणि ते आपल्याला लक्षात पण हवंय. कोणकोणत्या बाबीचा समावेश होतो व्यक्तिमत्वामध्ये? बघा, व्यक्तिमत्वामध्ये समावेश होतो व्यक्तीच्या सवयी असतील, बरोबर? त्याच्यानंतर व्यक्तीच्या वृत्ती आहेत, विशेष लक्षणं आहेत, विशेष लक्षणे आहेत. हे सगळं ऑप्शन मध्ये तुम्हाला दिसू शकतं. त्याच्यानंतर अभिरुची आहे, अभिरुची आहे, अभियोग्यता आहे, अभियोग्यता आहे. या सगळ्यांचा समावेश कशामध्ये होतोय? या सगळ्यांचा समावेश होतोय व्यक्तिमत्वामध्ये, बरोबर? ओके, याच्यामध्ये समायोजनशीलता पण येईल. समायोजनशीलता हे सगळं तुम्हाला अन्नदाते सरांच्या पुस्तकामध्ये मिळून जाईल. ओके, या सगळ्यांचा समावेश होतो व्यक्तिमत्वामध्ये. म्हणजे व्यक्तिमत्व म्हणजे तुम्ही म्हणू शकता वर्तन वैशिष्ट्यांचा समुच्चय आहे, बरोबर? व्यक्तिमत्व म्हणजे शारीरिक पण आणि मानसिक पण संघटन आहे. फक्त शारीरिक आहे का? नाही, शरीर रचना आणि ही सगळी जी गुण वैशिष्ट्ये आहेत याचा पण समावेश व्यक्तिमत्वामध्ये होतो, बरोबर? म्हणजे व्यक्तिमत्व म्हणजे शरीराचं फक्त बाह्य स्वरूप नाही. तर आपलं चुकीचं आन्सर कोणतं आहे? हे आहे चुकीचं. जे आपण कॉमन म्हटलं जातं की दिसणं म्हणजे फक्त व्यक्तिमत्व, तर दिसणं म्हणजे व्यक्तिमत्व नाहीये. व्यक्तिमत्वामध्ये वर्तन वैशिष्ट्यांचा समुच्चय आहे, शारीरिक मानसिक संघटन आहे, शरीर रचना आणि गुण वैशिष्ट्ये पण आहेत. एका क्वेश्चन वरून तुमचे 4 ते 5 क्वेश्चन फ्रेम होतात, लक्षात घ्या. हे तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. हा होता आपला तिसरा क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन, व्यक्तिमत्व हे डॅश डॅश असते, बरोबर? व्यक्तिमत्व हे
स्थायी असते, इथं ब करा. व्यक्तिमत्व खंडित असते, व्यक्तिमत्व विकसनशील असते, व्यक्तिमत्व कायमस्वरूपी असते. चला, काय येईल उत्तर बघा. व्यक्तिमत्वावरती क्वेश्चन आहे. कसं असतं व्यक्तिमत्व हे तुम्हाला विचारलंय. ओके, बघा, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आपण ऐकले की नाही. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट लहानपणापासून ते मोठं होईपर्यंत आपल्या व्यक्तिमत्वामध्ये बदल होत राहतात. बरोबर आहे. मग बदल होत राहतात म्हणजे स्थायी असेल का? सिंपल आहे. बदल होत राहतात म्हणजे स्थायी नसेल. ओके, व्यक्तिमत्व खंडित होतं असं आहे का? बरोबर, आपली वाढ आणि विकास आपला चालत राहतो. बरोबर, तर व्यक्तिमत्व जे आहे, पर्सनॅलिटी शब्दाचा अर्थ आपण बघितला, त्याच्यामध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो? सवयी असतील, बरोबर, अभियोग्यता आहे, समायोजनशीलता आहे. बरोबर, तर हे सगळं बदलत राहतं की नाही. मग खंडित येईल का? नाही येणार. ओके, व्यक्तिमत्व कायमस्वरूपी असू शकतं का? एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये काहीतरी घटना घडली, बरोबर, तर त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व जसं आधी होतं तसं नंतर राहील का? नाही राहणार. म्हणजे व्यक्तिमत्व कायमस्वरूपी पण नाही. ओके, बघा, मानसशास्त्र इतकं पण अवघड नाहीये. आता हा जो टॉपिक आहे, या टॉपिक मध्ये ज्या उपपत्ती आहेत, सिद्धांत आहेत, ते तुम्हाला फॅक्च्युअल आहे, ते करावंच लागेल. पण हे जे क्वेश्चन आहेत ना, हे क्वेश्चन आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो की व्यक्तिमत्वाचा विकास होत असतो. व्यक्तिमत्व कसं आहे? विकसनशील आहे. सोपा आहे का क्वेश्चन? सोपा आहे. बरोबर, व्यक्तिमत्व कसं आहे? व्यक्तिमत्व विकसनशील आहे. ओके, क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आपला आहे, व्यक्तिमत्व म्हणजे, बघा आता क्वेश्चन व्यवस्थित वाचा, कारण तिथून खूप सारं पॉइंट आपल्याला मिळतात. व्यक्तिमत्व म्हणजे शरीर रचना, वर्तन विशेष, अभिरुची, अभिवृत्ती, कृती क्षमता, कला विशेष यांची वैशिष्ट्यपूर्ण गुंफण होय, अशी व्याख्या कोणी केली? जेव्हा आपण व्यक्तिमत्व टॉपिक बघतो, तिथं आपण व्यक्तिमत्व म्हणजे काय, व्यक्तिमत्वाचा अर्थ बघतो. हा शब्द कुठून आला? लॅटिन भाषेतून आला. हे सगळं बघितल्यानंतर जे विविध मानसशास्त्रज्ञ आहेत यांनी केलेलं डेफिनेशन आपण बघतो आणि डेफिनेशन वरती क्वेश्चन विचारले जातात. तर पहिला ऑप्शन आहे ऑलपोर्ट, दुसरा आहे नॉर्मन एल मन, तिसरा आहे फ्राइड आणि चौथा आहे ए ड्रक्सलर. 5 नंबरचा क्वेश्चन. आता इथे तुम्हाला माहितच पाहिजे की कोणती व्याख्या कोणी केलेली आहे. चला, बघा, ऑलपोर्ट यांची डेफिनेशन काय आहे? ऑलपोर्ट, एक एक शब्द लक्षात ठेवायचा असतो. लक्षात घ्या, एक एक शब्द लक्षात ठेवायचा असतो. बरोबर, बघा, ते ट्रक्सलर जे आहेत ना, ते काय म्हणतात? सामाजिक वातावरणामध्ये, यांच्या डेफिनेशन मध्ये सामाजिक वातावरण हा शब्द येईल. लक्षात ठेवा बरं का, पुस्तकामध्ये सगळ्या डेफिनेशन दिलेत. सामाजिक वातावरणामध्ये घडणाऱ्या व्यक्तीच्या वर्तनाची, शॉर्ट मध्ये लिहिते मी, वर्तनाची गोळाबेरीज. ओके, गोळाबेरीज म्हणजे काय? व्यक्तिमत्व. ठीक आहे, तर यांच्या डेफिनेशन मध्ये गोळाबेरीज, सामाजिक वातावरण हे शब्द येतील. त्याच्यामुळे हा ऑप्शन आपला नाही. ओके, क्लिअर. फ्राइड यांची पण ही डेफिनेशन नाहीये. ऑलपोर्ट काय म्हणतात? ऑलपोर्ट व्यक्तिमत्व म्हणजे, ऑलपोर्ट म्हणतात की व्यक्तिमत्व म्हणजे स्वतःच्या परिसराशी व्यक्तीचं जे वैशिष्ट्यपूर्ण समायोजन असतं. ओके, आणि त्याला कारणीभूत असणारी आणि वर्तनाला चालना देणारी शारीरिक मानसिक यंत्रणा. म्हणजे ऑलपोर्टच्या डेफिनेशन मध्ये तुम्हाला दोन शब्द येतील, शारीरिक व मानसिक यंत्रणा. शारीरिक आणि मानसिक यंत्रणा. ओके, असं जर तुम्ही लक्षात ठेवलं तर खूप जास्त सोपं जातं. तर हाही ऑप्शन नाही येणार आपला. उत्तर काय आहे आपलं? नॉर्मल एल मन. उत्तर आहे आपलं नॉर्मल एल मन. असंच तुम्हाला अजून एक मानसशास्त्रज्ञ आहेत, त्यांची पण डेफिनेशन लक्षात ठेवा. त्यांचं नाव आहे किम्बल. काय नाव आहे त्यांचं?
किंबल. किंबल यांची डेफिनेशन काय? यांच्या डेफिनेशन मध्ये व्यक्तीचं इतरांहून असणारं वेगळेपण. ठीक आहे, तर यांच्या डेफिनेशन मध्ये फक्त काय म्हटले ते वेगळेपण, व्यक्तीचं इतरांहून असणारं जे वेगळेपण आहे ते म्हणजे व्यक्तिमत्व. तर किंबल, ऑल्फोर्ड, ड्रक्सलर, नॉर्मन एल मन. ओके, हा, यांच्या डेफिनेशन तुम्हाला इथे लक्षात ठेवायच्या आहेत. याच्या बाहेर शक्यतो तर क्वेश्चन जात नाहीत. समजला क्वेश्चन? तर विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो की मॅडम डेफिनेशन कशा लक्षात ठेवायच्या? तर बघा, डेफिनेशन मधले जे मेन कीवर्ड्स असतात ना ते लक्षात ठेवायचे. जसं की ऑल्फोर्ड यांची डेफिनेशन आली तर तिथे शारीरिक मानसिक यंत्रणा शब्द आहे का? ड्रक्सलर यांची डेफिनेशन आली तर तिथे वर्तनाची गोळाबेरीज हा शब्द आहे का? हे जर तुम्ही चेक केलं तर तुम्हाला तिथं अवघड काहीच जात नाही. बरोबर, समजलं? आणि आपल्याला मार्क्स पण मिळून जातात. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्यक्तिमत्वावर परिणाम करणारा कोणता घटक जैविक घटक नाही? बघा, व्यक्तिमत्वावर खूप सारे घटक परिणाम करतात. त्यातला सगळ्यात महत्वाचा घटक आहे अनुवंश. बरोबर, क्वेश्चन नंतर मी तुम्हाला थोडीशी थेरी पण ऍड करेल. मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा सेशन कसं वाटलं. तर जैविक घटक हा एक घटक आहे, तिथं तुम्हाला अनुवंश आहे, तुमचं मित्र सर्कल असेल, कुटुंब आहे, बरेच घटक आहेत की जे व्यक्तिमत्वावर परिणाम करतात. बरोबर, तर इथं तुम्हाला जैविक नसणारा घटक विचारलाय. क्वेश्चन काय विचारलाय नेहमी फोकस करा. अंतस्रावी ग्रंथी म्हणजे आपल्या ज्या ग्लँड असतात, हार्मोन सिक्रेट करणाऱ्या ग्लँड असतात. बरोबर, याच्यामध्ये जर एखादा हार्मोन आहे, उदाहरणार्थ थायरॉक्सिन हार्मोन वरती क्वेश्चन आला होता. एखाद्या हार्मोनचं सिक्रेशन खूप जास्त झालं तरी प्रॉब्लेम येतो, खूप कमी झालं तरी प्रॉब्लेम येतो. तर त्याच्यामध्ये बॅलन्स असला पाहिजे, हो की नाही? थायरॉक्सिन हार्मोनचं प्रमाण जर जास्त झालं तर काय होतं मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. कॉमन क्वेश्चन विचारलाय. ओके, अंतस्रावी ग्रंथी परिणाम करतात, कुटुंब पण परिणाम करतं. बरोबर, शरीर रचना जैविक घटक आहे का? आणि बुद्धिमत्ता. दोन ऑप्शन मध्ये आता तुमचं कन्फ्युजन आहे. सांगा उत्तर मला. चला, चॅट बॉक्स मध्ये उत्तर द्या, कमेंट बॉक्स मध्ये द्या. तुम्हाला उत्तर येत आहेत का चेक करा. बरोबर, कुटुंब परिणाम करणारा घटक आहे पण जैविक घटक नसणारा तुम्हाला विचारले. बरोबर, बुद्धिमत्ता आहे, शरीर रचना आहे, पण जो घटक व्यक्तिमत्वावर परिणाम करणारा कोणता घटक जैविक नाही असं तुम्हाला म्हटलंय. बरोबर, सोपा क्वेश्चन आहे की नाही? उत्तर काय आलं मग? उत्तर आलं तुमचं कुटुंब. कारण हा व्यक्तिमत्वावर परिणाम तर करतो पण हा जैविक घटक नाही. बरोबर, हा जैविक घटक नाही. तर आता इथं क्वेश्चन एक निर्माण होतो, व्यक्तिमत्वावर परिणाम करणारे जैविक घटक कोणते? ओके, व्यक्तिमत्वावर परिणाम करणारे जैविक घटक कोणते? तुमच्यासाठी क्वेश्चन कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की सांगा. याच्यावरती पुढं पण अजून क्वेश्चन आहेत, पुढं पण क्वेश्चन आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे, चला नेक्स्ट आपण पुढचा क्वेश्चन घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्या समोर, व्यक्तिमत्वावर परिणाम करणारा खालीलपैकी बाह्य घटक. बघा, जसं जैविक घटक आहेत तसे बाह्य घटक आहेत, अंतर्गत घटक पण आहेत. इथं तुम्हाला म्हटलंय व्यक्तिमत्वावर परिणाम करणारा खालीलपैकी बाह्य घटक कोणता नाही म्हटलंय. शेजार आणि शाळा परिणाम करतो? करतो. बरोबर आहे का? करतो का? करतो की नाही? बरोबर. हा, नेक्स्ट आहे पुढचा तुमचा ऑप्शन. एकच मिनिट थांबा. बघा, नेक्स्ट ऑप्शन आहे मित्र परिवार, याला ब करा. तिसरा आहे सामाजिक वातावरण आणि चौथा आहे जैविक रसायने. आता जो आपण क्वेश्चन डिस्कस केला त्याच्यावरून तुम्ही याचं उत्तर आरामात सांगू शकता. चला बोला पटापट. बघा, बाह्य घटक, शाळा कसला घटक आहे? शाळा आणि मित्र परिवार शेजार हे कसला घटक आहे? बाह्य घटक आहे. बरोबर, मित्र परिवार बाह्य घटक आहे. समाजामध्ये मिसळणं, समाजामध्ये न मिसळणं, एकलकोंडी राहणं, हे जे प्रकार येतात ना
तर सामाजिक वातावरण हा पण बाह्य घटक आहे, बरोबर. तर तुम्हाला बाह्य घटकाचे एक्झाम्पल लक्षात ठेवायचे. बाह्य घटकामध्ये हे 3 घटक लक्षात ठेवा, पण जैविक रसायने हा बाह्य घटक नाही. जैविक रसायने हा बाह्य घटक नाही. जस्ट एक मिनिट थांबा. ओके, तर जैविक रसायने हा बाह्य घटक आहे का? नाही. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. तर बाह्य घटक, जैविक घटक हे सगळं लक्षात ठेवा. शाळेतील, आता शाळा हा बाह्य घटक आहे, बरोबर. शाळेतील कोणत्या बाबींचा बालकाच्या व्यक्तिमत्वावर परिणाम होतो? क्वेश्चन पुन्हा रिपीट करते मी. शाळेतील कोणत्या बाबींचा बालकाच्या व्यक्तिमत्वावर परिणाम होतो? पहिला आहे शिक्षक, दुसरा आहे क्रीडांगण, तिसरा आहे सहशालेय उपक्रम, चौथा आहे वरील सर्व. बघा, शाळेतील कोणत्या बाबींचा बालकाच्या व्यक्तिमत्वावर परिणाम होतो? शिक्षक. बघा, शिक्षकाचा परिणाम कसा होतो? फॉर एक्झाम्पल, एखादे शिक्षक आहेत, खूप उत्साही आहेत, बरोबर. खूप उत्साही आहेत, विद्यार्थ्यांना सतत ऍक्टिव्ह ठेवतात, काहीतरी ऍक्टिव्हिटीज देतात. विद्यार्थ्यांमध्ये जे सुप्त गुण आहेत ना, त्यांचा विकास करण्याचा प्रयत्न करतात, बरोबर. तर याच्यामुळे काय होईल? याच्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये कॉन्फिडन्स वाढेल, स्वतःबद्दल कॉन्फिडन्स वाढेल, विद्यार्थी जास्त ऍक्टिव्ह राहतील, त्यांच्यामधल्या सुप्त गुणांचा विकास होईल. याच्या विपरीत जर एखादा शिक्षक आहे, नीरस वृत्तीचा आहे किंवा उत्साही नाही, तर तिथे काय होतं? विद्यार्थ्यांचा जो सुप्त गुणांचा विकास आहे तो होत नाही. म्हणजे शिक्षकाचा पण बालकाच्या व्यक्तिमत्वावर परिणाम होतो. क्रीडांगण, आता फॉर एक्झाम्पल, एखादी शाळा आहे, सिटीमध्ये खूप एक्झाम्पल मिळतात तुम्हाला. काही शाळांना क्रीडांगणच नसतं जागेच्या अभावी, ठीक आहे. तर तिथं विद्यार्थ्यांमध्ये जी खेळाडू वृत्ती आहे त्याचा विकास होऊ शकतो का? नाही होऊ शकत. ओके, त्याच्यानंतर सहशालेय उपक्रम. सहशालेय उपक्रमांमधून पण विद्यार्थ्यांची जिज्ञासा वृत्ती असेल, त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या ज्या सुप्त गुण असतील तर त्याचा विकास करायला वाव मिळतो. म्हणजे याचा अर्थ काय? याचा अर्थ वरील सर्व. उत्तर काय आहे? तर या सगळ्या गोष्टींच्या व्यक्तिमत्वावरती परिणाम होतो. तुम्हीच आठवा, तुम्ही शाळेत असताना तुमचा आता सध्या जो एखादा विषय कच्चा आहे, का कच्चा आहे? त्या विषयाचे शिक्षक तुम्हाला कसे मिळाले सुरुवातीपासून, बरोबर. तर डिपेंड करतं त्याच्यावरती. हे विषयाच्या बाबतीत झालं, व्यक्तिमत्वाच्या बाबतीत पण असं होऊ शकतं, ठीक आहे. ओके, इवन होतच. नेक्स्ट बघा, शाळेतून बालकाच्या व्यक्तिमत्वामध्ये, बघा क्वेश्चन आहे, शाळेतून बालकाच्या व्यक्तिमत्वामध्ये कोणते बदल घडून यायला हवेत म्हटलंय? विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास प्राप्त करणे डेफिनेटली झालं पाहिजे, व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होणे झालं पाहिजे, बालकाला समस्या सोडवण्यासाठी क्षमता निर्माण होणे आणि वरील सर्व. सोपा क्वेश्चन आहे की नाही? आता जेवढं काही मी तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलंय, त्याच्यावरून तुम्हाला याचा आन्सर पटकन आलं पाहिजे, बरोबर. जसं की मी शिक्षकांचं एक्झाम्पल दिलं, उपक्रम असतात त्याचं एक्झाम्पल दिलं, विद्यार्थ्यांना समस्या सोडवण्याची सवय लागते, तर हे सगळं शाळेतून झालं पाहिजे. उत्तर आहे वरील सर्व. व्यक्तिमत्वामध्ये हे सगळे बदल झाले पाहिजेत, पण याच्यासाठी शाळेमधल्या खूप सारे घटक जबाबदार असतात. शिक्षक आहेत, क्रीडांगण आहेत, वातावरण आहे, मित्र परिवार आहे, सगळ्या गोष्टी इथं जबाबदार असतात, ठीक आहे. ओके, क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन बघा, व्यक्तिमत्व विषयक उपपत्तीचे प्रमुख प्रकार कोणते? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. याला करा IMP. ओके, व्यक्तिमत्व विषयक उपपत्तीचे प्रकार. आता हा खरं फॅक्च्युअल पार्ट आहे. आतापर्यंत आपण लॉजिक वगैरे लावून क्वेश्चन सॉल्व्ह करू शकत होतो, पण इथून पुढचे क्वेश्चन जे आहेत हे लॉजिक लावून सॉल्व्ह होणार नाहीत, बरोबर. ओके, चला, व्यक्तिमत्व उपपत्ती म्हणजे काय? बघा, व्यक्तिमत्वाच्या उपपत्ती ज्या आहेत ना, तर त्याचं वर्ग तत्व उपपत्ती आणि गुणतत्व उपपत्ती. म्हणजे तुम्हाला एक थेरीचं सेशन मी देईल. ही थेरी सगळी अन्नदाते सरांच्या पुस्तकामध्ये पण आहे. याचे 2 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे वर्गतत्व आणि दुसरा आहे गुणतत्व, ठीक आहे. ओके, 2 गटामध्ये. ओके,
वर्गतत्व उपपत्ती जी असते ती कशावरती आधारित असते? शरीर रचनेवरती आधारित असते. गुणतत्व गुण वैशिष्ट्यांचा जो समुच्चय असतो ना त्याच्यावरती आधारित असते. तर इथं प्रमुख प्रकार तुम्हाला विचारलेत, वर्गतत्व उपपत्ती, गुणतत्व उपपत्ती, मनोविश्लेषण उपपत्ती, सामाजिक वर्तनवादी उपपत्ती, मानवतावादी उपपत्ती. 5 ऑप्शन दिलेत बघा तुम्हाला. 5 ऑप्शन दिलेत. काय येईल उत्तर बघा, चला सांगा. क्वेश्चन खूप चांगला विचारलाय. खूप छान क्वेश्चन आहे त्या पुस्तकामध्ये, लक्षात घ्या. परफेक्ट तयारी तुमची होऊन जाईल इथून या पुस्तकामधून. फक्त आपल्याला काय करायचंय, व्यवस्थित अभ्यासायचं आहे. फक्त टिक मार्क करून जर तुम्ही पुढे गेलात याचा तुम्हाला काहीच उपयोग होणार नाही. टिक मार्क करून पुढे नाही जायचं, समजून घ्यायचंय आपल्याला. दोन प्रमुख व्यक्तिमत्व विषयक उपपत्तीचे 2 प्रमुख प्रकार आहेत. पण आता इथं तुम्हाला हे जे प्रकार दिसतात ना, वर्गतत्व गुणतत्व तर आहेतच, सोबतच मनोविश्लेषण, सामाजिक वर्तनवादी, मानवतावादी याचाही समावेश होतो. तर 1, 2, 3, 4 आणि 5 या सगळ्यांचा समावेश आपल्याला इथं व्यक्तिमत्व विषयक उपपत्तीमध्ये झालेला दिसून येतो. लक्षात आलं? वर्गतत्व गुणतत्व, वर्गतत्व म्हणजे शरीर विषयक, गुणतत्व म्हणजे गुण वैशिष्ट्यांचा समुच्चय, आणि उपपत्तीचे प्रमुख 5 प्रकार आहेत: वर्गतत्व, गुणतत्व, मनोविश्लेषण, सामाजिक आणि मानवतावादी. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्या समोर, वर्गतत्वावर आधारित जी उपपत्ती व्यक्तिमत्व उपपत्ती आहे ती सर्वात आधी कोणी मांडली? वर्गतत्वावर आधारित उपपत्ती कोणी मांडली? पहिला ऑप्शन आहे जर्मन, अमेरिकन, ग्रीक आणि ब्रिटिश. याला ब करा, याला क करा, याला ब करा आणि याला क करा, म्हणजे लक्षात येऊन जाईल. ठीक आहे, ओके. थोडस थेरी आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे, थोडीशी थेरी जी सरांच्या बुक मध्ये आहे. वर्गतत्व उपपत्तीमध्ये तुम्हाला ग्रीक उपपत्ती आणि क्रेशमरचे वर्गीकरण, शेल्डनचे वर्गीकरण, शेल्डनचे वर्गीकरण. ओके, बघा ग्रीक उपपत्ती, याचं उत्तर का आहे? ग्रीक आहे, बरोबर. पहिल्यांदा कोणी मांडली? ग्रीक यांनी मांडली. तर व्यक्तिमत्वाचे रस प्रकारानुसार विचारलाय का क्वेश्चन? विचारलाय. व्यक्तिमत्वाचे रस प्रकारानुसार रक्त, पित्त, पिवळे पित्त, काळे पित्त आणि कफ किती प्रकार पडतात? ग्रीक उपपत्ती 4 प्रकार पडतात, बरोबर. 4 प्रकार पडतात. मग रस प्रकारानुसार व्यक्तीचा जो स्वभाव आहे तो कसा असतो? रक्तपित्त म्हटलं तर आनंदी उत्साही जोड्या लावामध्ये विचारू शकतात, बरोबर. पिवळं पित्त म्हटलं तर शीघ्रकोपी, काळे पित्त निराशावादी, बरोबर. आणि कफ मंद निष्क्रिय. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय, पुढे क्वेश्चन येतील, बरोबर. क्रेशमरचं वर्गीकरण काय आहे? शरीर रचनेनुसार क्रेशमर यांनी पण 4 प्रकार सांगितले. कोणते? मेदप्रधान, अस्थिप्रधान, स्नायुप्रधान आणि मिश्र स्वभाव, बरोबर. शेल्डन यांचं वर्गीकरण, शेल्डन यांनी काय केलं? शरीर रचना आणि स्वभाव, बघा यांनी काय केलं? शरीराची रचना आणि जो स्वभाव आहे, स्वभाव वैशिष्ट्य आहे, त्यांचा संबंध जोडला, सहसंबंध शोधला, बरोबर. स्थूल, बांधेसूद, किडकिडीत असे प्रकार यांनी मांडले, बरोबर. जे स्थूल असतात, सुखलोलूप असतात, बहिर्मुख असतात. तर हे अशा प्रकारे जे कंटेंट आहे ना, हे कंटेंट सगळं तुम्हाला अन्नदाते सरांच्या पुस्तकामध्ये मिळून जाईल. त्याच्यावरती तुम्हाला एक्झाम मध्ये डेफिनेटली क्वेश्चन दिसून येतात. समजलं का? ओके. हा, याच्यानंतर तुम्हाला स्प्रँगलरची उपपत्ती आहे, कार्ल युंग यांची उपपत्ती आहे, कॅटेलची उपपत्ती आहे, त्याचे अर्थ आणि गुण वैशिष्ट्य हे सगळं पुस्तकामध्ये आहे, ज्याच्यावरती क्वेश्चन बनवू शकतो. नेक्स्ट बघा, ग्रीकांनी
रस प्रकारावर आधारित, आता मी तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलंय, ग्रीकांनी रस प्रकारावर आधारित व्यक्तिमत्व उपपत्तीत, ओके, ग्रीकांनी रस प्रकारावर आधारित व्यक्तिमत्व उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणता प्रकार सांगितला नाही म्हटलंय. ओके, पहिला आहे रक्त, दुसरा आहे पीतपित्त, तिसरा आहे कफ, चौथा आहे कृष्णपित्त, पाचवा आहे स्नायू प्रदान. सोपा क्वेश्चन आहे, आपल्याला ग्रीकांबद्दल विचारलेला आहे, बरोबर. कृष्ण म्हणजे त्याला काळे पित्त, ओके, काळे. कफ आहे, पित्त म्हणजे पिवळे, बघा फक्त शब्दांमध्ये फरक आहे. हे आहे, हे आहे, हे आहे. स्नायू प्रदान हा जो प्रकार सांगितला होता, हे कुणाचं वर्गीकरण होतं? शेल्डन यांचं होतं का कोणाचं होतं? स्नायू प्रदान. म्हणजे उत्तर काय येईल आपलं? चला बोला, फटाफट उत्तर द्या. उत्तर काय येईल आपलं? क्रेशमरचं वर्गीकरण आहे, बरोबर, क्रेशमरचं आहे. मग याच्यामध्ये उत्तर येईल आपला 12 नंबरचा क्वेश्चन, पहिला ऑप्शन, बरोबर. फक्त 5 नाही, याचा समावेश क्रेशमरच्या वर्गीकरणामध्ये होतो. क्रेशमरचे वर्गीकरण समजलं का? असेच क्वेश्चन विचारले जातात, जास्त अवघड क्वेश्चन विचारले जात नाहीत. फक्त तुम्हाला हे वर्गीकरण वगैरे जे सगळं आहे ना, ते फक्त माहित असलं पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, ग्रीक रस प्रकारानुसार कोणत्या व्यक्ती, बघा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. ग्रीक रस प्रकार आपण बघितले 4 आहेत. हे 4 रस प्रकार जोड्या लावामध्ये पण विचारले जाऊ शकतात, हे पण मी तुम्हाला सांगितलं होतं. कोणत्या व्यक्ती शांत निस्तेज असतात? शीघ्रकोपी कोणत्या असतात? पित्तवाल्या असतात, शीघ्रकोपी, शीघ्रकोपी, बरोबर. ओके, कृष्णपित्त, रक्त, कफ. चला बोला काय येईल उत्तर? सगळं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला दिलेलं आहे. बघा, रक्तपित्तवाल्या कशा असतात? आनंदी असतात, आनंदी, उत्साही, बरोबर. कृष्णपित्तवाल्या कशा असतात? काळपित्त, बघा. मंद निष्क्रिय म्हटलं तर कफपित्तवाले. कृष्णपित्तवाले कसे असतात? निराशावादी, बरोबर, निराशावादी. हे अशा प्रकारे तुम्हाला जोड्या लावामध्ये विचारलं जाऊ शकतं. समजलं का? वर्गतत्व उपपत्तीवरती एवढे सगळे क्वेश्चन आपण बघितले. अजूनही क्वेश्चन आहेत जे तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकतात. नेक्स्ट क्वेश्चन बघा, अर्नेस्ट क्रेशमर यांनी शरीर बांधा आणि व्यक्तिमत्व यांचा जो संबंध आहे, बरोबर, यांचा जो संबंध आहे जोडण्याचा प्रयत्न केव्हा केला? बरोबर, जसं की स्थूल व्यक्ती, सुखलोलूप असतात, अशा प्रकारे जसं मी तुम्हाला सांगितलं. 1925 मध्ये, 1945 मध्ये, 1935 मध्ये का 1955 मध्ये? क्वेश्चन उलटा पण बनू शकतो की शरीर बांधा आणि व्यक्तिमत्व यांचा संबंध जोडण्याचा प्रयत्न कोणी केला? कोणी केला? तिथं तुम्हाला ऑप्शन मध्ये ऑलपोर्ट असतील, क्रेशमर असतील, शेल्डन असतील. तर क्वेश्चन पाहताना ना तुम्ही थोडस व्यवस्थित लक्ष द्या, म्हणजे तुम्हाला पुढे जे क्वेश्चन बनतात त्याची पण उत्तरं येतील. तर यांनी जो प्रयत्न केला तो 1925 मध्ये केला, लक्षात ठेवा. ठीक आहे, कधी केला? 1925 मध्ये केला. कोणी केला? क्रेशमर यांनी केला. ओके, समजलं? चला नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. बघा, पुढचा क्वेश्चन आहे, क्रेशमर यांच्या मते मेदप्रधान व्यक्तीचं वैशिष्ट्य कोणते? क्रेशमर यांच्या मते मेदप्रधान व्यक्तीचे वैशिष्ट्य कोणते? पहिला आहे
लवचिक व संमिश्र लक्षणे, दुसरा आहे चरबी जास्त आणि सुखासीन, तिसरा आहे उंच आणि संवेदनक्षम, चौथा आहे दणकट प्रकृती आणि उत्साही. मेद प्रदान म्हटलंय, मेद प्रदान. चला, मेद प्रदान म्हटल्यानंतर काय येईल बघा, स्थूल किंवा मेद प्रदान. बरोबर, उत्तर आहे चरबी जास्त आणि कशा, सुखासीन. बरोबर का, चरबी जास्त आणि सुखासीन. पाठीमागे मी तुम्हाला याचे एक्सप्लेनेशन सांगितले की नाही, पुस्तकामध्ये पण दिलेलं आहे. सुखलोलूप, बहिर्मुख, अशा प्रकारे. ठीक आहे. बांधेसूद, उत्साही आणि जोखीम घेणारे, बांधेसूद. ठीक आहे. ओके. आणि जे किडकिडीत असतात ते अंतर्मुख आणि कलात्मक, असं इथं दिलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, दिलीप उंच आहे. काय म्हटलंय, दिलीप उंच आहे पण शरीराने कृश आहे. बरोबर. बघा, हा दिलीप नावाचा मुलगा आहे, आपण काढूया. हा दिलीप नावाचा मुलगा आहे, कसा आहे, उंच आहे. बरोबर, त्याच्या हातापायाची बोटे लांब आहेत. आता याचं नाव काय आहे, याचं नाव आहे दिलीप. बरोबर, कसा आहे, उंच आहे, हातापायाची बोट पण लांब आहे. बरोबर, तर तो संवेदनक्षम आहे. काय म्हटलंय, तो संवेदनक्षम आहे. तर दिलीपचं वर्णन क्रेशमरच्या कोणत्या व्यक्तिमत्व प्रकारात समाविष्ट होते, असा क्वेश्चन तुम्हाला विचारलाय. पहिला ऑप्शन आहे मेद प्रदान, दुसरा आहे अस्थि प्रदान, तिसरा आहे स्नायू प्रदान आणि चौथा आहे संमिश्र अस्थि स्नायू प्रधान. बघा, मेद प्रदान, अस्थि प्रदान, स्नायू प्रदान आणि संमिश्र अस्थि स्नायू प्रदान. पहिला तर ऑप्शन एलिमिनेट होईल, मेद प्रदान. येईल का, नाही येणार. बरोबर, कारण तो कसा आहे म्हटलंय, लुकडा आहे, सुकडा आहे. बरोबर, आपल्या बोली भाषेमध्ये अस्थि प्रदान येईल. बरोबर, कृश आहे म्हटलंय पण संवेदनक्षम आहे. ओके, हा ऑप्शन गेला, हाही ऑप्शन गेला. आता हे वर्णन दिलेलं असतं ना केस स्टडीज सारखं, म्हणजे जस्ट विद्यार्थ्यांना टाइम कन्झ्युमिंग, जास्त वेळ लागावा म्हणून, बाकी आपल्याला माहितच असतं. नेक्स्ट क्वेश्चन बघा. डॉक्टर विल्यम शेल्डनने शरीर रचना आणि स्वभाव वैशिष्ट्ये यांचा संबंध व्यक्तिमत्व उपपत्तीच्या आधारे खालीलपैकी केव्हा जोडला. लक्षात घ्या, डॉक्टर विल्यम शेल्डनने शरीर रचना आणि स्वभाव वैशिष्ट्ये यांचा जो संबंध आहे हा व्यक्तिमत्व उपपत्तीच्या आधारे केव्हा जोडला. पहिला ऑप्शन आहे 1954, दुसरा आहे 1956, तिसरा आहे 1958 आणि चौथा आहे 1962. 18 नंबरचा क्वेश्चन, 18 नंबरचा क्वेश्चन. डेट फक्त विचारले तुम्हाला आणि उलटा क्वेश्चन, शरीर रचना आणि स्वभाव वैशिष्ट्य यांचा संबंध कोणी जोडला, डॉक्टर विल्यम शेल्डन यांनी जोडला. कोणत्या उपपत्तीच्या आधारे, व्यक्तिमत्व उपपत्तीच्या आधारे. कधी जोडला, 1954 मध्ये जोडला. ओके, काही इथे तुम्हाला फिक्स मानसशास्त्रज्ञ आहेत की ज्यांची नावं तुम्हाला व्यक्तिमत्व टॉपिक मध्ये दिसून येते. लक्षात आलं, क्लिअर. चला, नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, डॉक्टर विल्यम शेल्डन, डॉक्टर विल्यम शेल्डन यांनी व्यक्तिमत्वाचे कोणत्या प्रकारामध्ये वर्गीकरण केलं. पहिला ऑप्शन आहे स्थूल प्रकृती, बांधेसूद प्रकृती, सडपातळ प्रकृती. ही जी मराठी इंग्लिश नाव आहेत ना, ही पण लक्षात ठेवा. इंडोमॉर्फ, मिसोमॉर्फ असेल, बरोबर, इक्टोमॉर्फ. तर हे मराठीमध्ये तुम्हाला लिहून दिलं जाऊ शकतं वरील सर्व. काय येईल उत्तर बघा, 19 नंबरचा क्वेश्चन. हे आपण बघितले की नाही, स्थूल प्रकृती, बांधेसूद प्रकृती, सडपातळ म्हणजे वरील सर्व. फक्त वर्गीकरण, क्रेशमरचं वर्गीकरण, शेल्डरचं वर्गीकरण आणि ग्रीक उपपत्ती, हे वर्ग तत्व उपपत्ती मधले तिन्ही पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे,
खालीलपैकी कोणत्या प्रकारातील, बघा, खालीलपैकी कोणत्या प्रकारातील व्यक्ती सुखलोलूप आणि भोजनप्रिय असतात? सुखलोलूप आणि भोजनप्रिय असतात. पहिला ऑप्शन आहे स्थूल प्रकृती, दुसरा आहे सडपातळ प्रकृती, याला ब करा, याला क करा, बांधेसूद प्रकृती, वरील सर्व. वरील सर्व येईल का उत्तर? वरील सर्व येईल नाही. सुखलोलूप भोजनप्रिय म्हणजे कोणती प्रकृती? स्थूल प्रकृती. असे काही सोपे क्वेश्चन असतात ज्याची उत्तरं विदिन अ सेकंद येतात, बरोबर, ज्याची उत्तरं विदिन अ सेकंद येऊन जातात. याच्यामध्ये विशेष काही मेहनत आपल्याला घ्यावी लागत नाही. पण ही कधी, जेव्हा तुम्ही अशा क्वेश्चनची प्रॅक्टिस कराल आणि असे थेरी प्लस क्वेश्चन करण्यासाठी अन्नदाते सरांचं पुस्तक डेफिनेटली वापरा. कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त तुमची तयारी इथं होऊन जाईल. ठीक आहे, ओके. नेक्स्ट बघा, स्प्रंगर किंवा स्प्रंगलर या जर्मन तत्ववेत्याने, तर हे जर्मन होते हेही लक्षात ठेवा, व्यक्तिमत्वाचं वर्गीकरण कोणत्या प्रकारामध्ये केले? क्वेश्चन मी पुन्हा एकदा रिपीट करते. स्प्रंगलर या जर्मन तत्ववेत्याने व्यक्तिमत्वाचं वर्गीकरण कोणत्या प्रकारात केले? पहिला ऑप्शन आहे तात्विक, दुसरा आहे आर्थिक, तिसरा आहे सामाजिक, चौथा आहे राजकीय, पाचवा आहे धार्मिक. हे जे जर्मन तत्ववेत्ते होते ना, यांनी पण व्यक्तिमत्वाचं वर्गीकरण केलं होतं, बरोबर. यांनी पण व्यक्तिमत्वाचं वर्गीकरण केलं होतं तात्विक, आर्थिक, सामाजिक, राजकीय, धार्मिक. उत्तर काय आलं तुमचं? 1 2 3 4 5 या क्वेश्चनला करा आयएमपी आणि व्हॅल्यू ऍडिशन. ओके, व्हॅल्यू ऍडिशन. आय होप तुम्हाला समजलं असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघा, व्यक्तिमत्वाचे अंतर्मुखी, बहिर्मुखी आणि उभयमुखी असे वर्गीकरण कोणी केले? व्यक्तिमत्वाचे अंतर्मुखी, बहिर्मुखी आणि उभयमुखी असं वर्गीकरण कोणी केलं? पहिला ऑप्शन आहे कार्ल युंग, दुसरा आहे फ्राइड, तिसरा आहे ट्रॅक्सलर, चौथा आहे ऑलपोर्ट. यांच्या उपपत्ती, यांचे सिद्धांत पुस्तकामध्ये दिलेले आहेत. पुस्तक कोणतं वापरायचं? अन्नदाते सरांचं. ओके, चला, अन्नदाते सरांचं पुस्तक वापरायचं. उत्तर काय आहे आपलं इथं? कार्ल युंग. ओके, कार्ल युंग, अंतर्मुखी, बहिर्मुखी आणि उभयमुखी. ठीक आहे, याचे अर्थ पण आहेत, खूप डीप मध्ये करावं लागतं हे फक्त आपण इथे क्वेश्चन घेतोय, थेरी पण तुम्ही करून घ्या पुस्तकामधून. नेक्स्ट क्वेश्चन बघा, शास्त्रज्ञ, तत्वज्ञ आणि कवी हे साधारणपणे डॅश डॅश असतात. बहिर्मुखी असतात, अंतर्मुखी असतात, उभयमुखी असतात का स्थूल असतात? कार्ल युंग यांचं वर्गीकरण. कवी, तत्वज्ञ, शास्त्रज्ञ कसे असतात? स्थूल तर नाही येणार, बरोबर. बहिर्मुखी नसतात, कसे असतात? अंतर्मुखी असतात. लक्षात ठेवा, सोपा क्वेश्चन आहे. ओके, इझी क्वेश्चन आहे, पण हे कार्ल युंग यांच्या उपपत्तीवरच आहे, एक्झाम्पल आहे. बहिर्मुख व्यक्तिमत्वाच्या बालकात कोणती लक्षणे आढळतात? जो बालक बहिर्मुख आहे याच्या व्यक्तिमत्वामध्ये कोणती लक्षणे आढळतात? पहिला ऑप्शन आहे वर्गातील सर्व मुलांना ती ओळखतात, वर्गातील सामूहिक कृतीमध्ये पुढाकार घेतात. ओके, तिसरा ऑप्शन आहे परिस्थितीशी समायोजन साधतात आणि चौथा आहे वरील सर्व. 25 नंबरचा क्वेश्चन काय येईल उत्तर बघा. 25 नंबरचा क्वेश्चन, अंतर्मुख व्यक्ती बालक जे असतं ना ते सगळ्यांना ओळखतं का? नाही, म्हणजे बहिर्मुख ओळखतं, बरोबर. वर्गात सामूहिक कृतीमध्ये पुढाकार घेतात,
समायोजन साधतात म्हणजे वरील सर्व. असाच क्वेश्चन तुम्हाला अंतर्मुख बालकावरती पण येऊ शकतो. बरोबर याच्या उलट त्याचा आन्सर असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. परिस्थितीनुरूप अंतर्मुखी आणि बहिर्मुखी असणाऱ्या व्यक्तीचा कार्ल युंगने कोणत्या प्रकारामध्ये समावेश केला? म्हणजे ए नावाचं बालक आहे, ते अंतर्मुखी पण आहे आणि बहिर्मुखी पण आहे परिस्थिती बघून, बरोबर. तर त्याचा समावेश फक्त अंतर्मुखीमध्ये तर नसेल, फक्त बहिर्मुखीमध्ये पण नसेल, सामाजिक मध्ये नसेल, उभयमुखीमध्ये असेल, बरोबर. ओके. परिस्थितीनुरूप अंतर्मुख आणि परिस्थितीनुरूप बहिर्मुख. उत्तर काय आलं आपलं? उभयमुखी, बरोबर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सर्वसामान्यतः समाजामध्ये डॅश डॅश अधिक असतात. सर्वसामान्यतः समाजामध्ये डॅश डॅश अधिक असतात. बहिर्मुखी, अंतर्मुखी, उभयमुखी आणि स्थूल. काय आहे उत्तर बघा. सर्वसामान्यतः समाजामध्ये डॅश डॅश, सॉरी इथं व्यक्ती करा, डॅश डॅश व्यक्ती अधिक असतात, बरोबर. उभयमुखी, बरोबर. परिस्थितीनुरूप अंतर्मुखी पण असतात, परिस्थितीनुरूप बहिर्मुखी पण असतात. म्हणजे सर्वसामान्यतः समाजामध्ये उभयमुखी व्यक्ती जास्त असतात. समजलं? सोपा क्वेश्चन आहे, अवघड नाहीये. नेक्स्ट क्वेश्चन बघा. शरीर रचनेचा अभ्यास व्यक्तिमत्वाच्या कोणत्या उपपत्तीमध्ये केला जातो? शरीर रचनेचा अभ्यास मी तुम्हाला सांगितलं होतं कुठे केला जातो. गुणतत्व उपपत्ती, रूपवादी, मनोविश्लेषण आणि वर्गतत्व. याला ब करा, याला क करा आणि याला ड करा. शरीर रचनेचा अभ्यास व्यक्तिमत्वाच्या कोणत्या उपपत्तीमध्ये केला जातो? आत्ताच आपण बघितलं की नाही, स्थूल, कृश, शरीर रचना, कफ, पित्त म्हणजे वर्गतत्व, बरोबर. शेल्डन, क्रेशमर, ग्रीक. वर्गतत्व, शरीर रचनेचा अभ्यास व्यक्तिमत्वाच्या वर्गतत्व उपपत्तीमध्ये होतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा. व्यक्तिमत्वाच्या मांडणीमध्ये क्वेश्चन आहे, व्यक्तिमत्वाच्या मांडणीमध्ये जीवनेच्छा संकल्पना खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली? व्यक्तिमत्वाच्या मांडणीमध्ये जीवनेच्छा संकल्पना कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली? सिग्मंड फ्राइड, अल्फ्रेड ऍडलर, कार्ल युंग आणि ऑलपोर्ट. 29 नंबरचा क्वेश्चन. 29 नंबरचा क्वेश्चन. चला हे थेरी मध्ये आहे पुस्तकामध्ये. कोणी मांडला? कार्ल युंग यांनी मांडली. ठीक आहे, लक्षात ठेवा, कार्ल युंग यांनी. ओके, कार्ल युंग. याला पण IMP करा. हे सगळीकडेच तुम्हाला कंटेंट मिळणार नाहीये, तुम्हाला हे अन्नदाते सरांच्या पुस्तकातून करून घ्यावं लागेल. व्यक्तिमत्वाचे प्रधान बघा, व्यक्तिमत्वाचे प्रधान, केंद्रीय आणि दुय्यम गुणविशेष खालीलपैकी कोणी सांगितले? गिलफोर्ड, किंगॉलसंग, कॅटेल आणि ऑलपोर्ट. व्यक्तिमत्वाचे प्रधान, केंद्रीय आणि दुय्यम गुणविशेष कोणी सांगितले? तर हे सांगितलेले आहेत ऑलपोर्ट यांनी. कोणी सांगितले? ऑलपोर्ट यांनी. ओके, ऑलपोर्ट यांनी, लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि हे तुम्हाला दुय्यम गुणविशेष पण विचारतात, केंद्रीय पण विचारतात, प्रधान पण विचारतात, जे डिटेलमध्ये पुस्तकामध्ये दिलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 31 नंबरचा. कार्ल रॉजर्सने डॅश डॅश व्यक्तिमत्व उपपत्ती मध्ये योगदान दिलं. 31 नंबरचा क्वेश्चन.
कार्ल रॉजर्सने कोणती उपपत्ती मांडण्यामध्ये योगदान दिलं? पहिला ऑप्शन आहे मनोविश्लेषणवादी, दुसरा आहे मानस संघटन, तिसरा आहे समष्टीवादी आणि चौथा आहे वर्तनवादी. 31 नंबरचा क्वेश्चन, फॅक्च्युअल क्वेश्चन आहे बघा. कार्ल रॉजर्स जे होते ना, यांनी मानस संघटन, व्यक्तिमत्व, उपपत्ती मांडण्यामध्ये योगदान दिलेलं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे, ओके. त्यांनी उपचार पद्धती पण सांगितलेलं आहे, ज्याच्यावरती आपण पुढे क्वेश्चन बघणार आहोत, उपचार पद्धतीवरती. तर याला पण IMP करा. सगळीकडे हे कंटेंट तुम्हाला मिळत नाही. कुठं मिळेल? अन्नदाते सरांच्या पुस्तकामध्ये मिळून जाईल. कार्ल रॉजर्सने व्यक्तिमत्व उपपत्ती मांडण्यासाठी खालीलपैकी कोणत्या उपचार पद्धतीचा वापर केला आहे? कार्ल रॉजर्सने व्यक्तिमत्व उपपत्ती मांडण्यासाठी कोणत्या उपचार पद्धतीचा वापर केला आहे? रुग्ण केंद्रित उपचार पद्धती, सल्ला केंद्रित उपचार पद्धती, समुपदेशन उपचार पद्धती, प्रयोज्य उपचार पद्धती. या सगळ्या उपचार पद्धती पुस्तकामध्ये आहेत आणि ज्या तुम्हाला करायच्या पण आहेत, बरोबर? ओके. व्यक्तिमत्व उपपत्ती मांडण्यासाठी यांनी काय केलं? मानस संघटन उपपत्ती मांडली, बरोबर. तर रुग्ण केंद्रित उपचार पद्धतीचा वापर केला. कशाचा वापर केला? रुग्ण केंद्रित उपचार पद्धती. समजलं का? क्लिअर? मग रुग्ण केंद्रित उपचार पद्धती म्हणजे काय? सल्ला केंद्रित उपचार पद्धती म्हणजे काय? समुपदेशन उपचार पद्धती म्हणजे काय? प्रयोज्य उपचार पद्धती म्हणजे काय? हे सगळं तुम्हाला इथं पुस्तकामध्ये मिळून जाईल आणि ती थेरी करायचीही आहे, स्किप नाही करायची. संतुलित व्यक्तिमत्वात डॅश डॅश अपेक्षित आहे. संतुलित व्यक्तिमत्वामध्ये काय अपेक्षित आहे? प्रभावीपणा, चिकाटी, प्रयत्नवादिता, गरजा, उद्दिष्टे, कार्यक्षमता, समन्वय. संतुलित, बॅलन्स. ओके. फक्त प्रभावीपणा असून चालेल का? नाही. फक्त चिकाटी असून चालणार नाही, तर गरजा पण पाहिजेत, उद्दिष्ट पण पाहिजेत, कार्यक्षमता, या सगळ्यांचा समन्वय म्हणजे संतुलित व्यक्तिमत्व. ओके, क्लिअर? चला, चाचण्या आहेत काही, त्याच्यामधल्या एका चाचणीवरती आपण क्वेश्चन घेऊया. शेवटचा क्वेश्चन. भरपूर क्वेश्चन आहेत अजून, पण आपण इथं 34च क्वेश्चन घेतलेले आहेत. बाकीचे क्वेश्चन तुम्ही पुस्तकामधून सॉल्व्ह करून घ्या. मिनेसोटा बहुविध व्यक्तिमत्व चाचणी कोणासाठी आहे? अजून 4 ते 5 चाचण्या आहेत. संतुलित व्यक्तींसाठी घेतात, प्रगत अध्ययनार्थीसाठी घेतात, सर्जनशील विद्यार्थ्यांसाठी घेतात का अस्थिर व्यक्तिमत्व प्रकार शोधण्यासाठी घेतात? मिनेसोटा. व्यक्तिमत्व चाचण्या म्हणजे काय आणि त्या कशासाठी घेतात? इथं विचारलाय मिनेसोटावरती क्वेश्चन तुम्हाला. तर ही जी चाचणी आहे ना, ही चाचणी अस्थिर व्यक्तिमत्व प्रकार शोधण्यासाठी घेतात. ओके, कशासाठी घेतात? अस्थिर व्यक्तिमत्व शोधण्यासाठी घेतात. ठीक आहे. तर हे क्वेश्चन होते. हे सगळे क्वेश्चन आपण घेतोय अन्नदाते सरांच्या पुस्तकातून. हे अन्नदाते सरांची पुस्तक आहे, जिथं तुम्हाला परीक्षेच्या पॅटर्न नुसार वस्तुनिष्ठ प्रश्न मिळतील, अगदी परीक्षेच्याच लेवलचे. ही बुक लिस्ट आहे, ही बुक लिस्ट फॉलो करा, डेफिनेटली तुमचा रिझल्ट येईल. सेशन कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. तुमचे काही डिमांड असतील, तुम्हाला अजून कोणते सेशन हवे असतील तर कमेंट करून सांगा. जास्तीत जास्त विद्यार्थी मित्र मैत्रिणींपर्यंत शेअर करा, लाईक करा. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.